भक्ति भरे भक्ति भरे तो जिंदाओ भक्ति भरे लक्ष्मण बिन विघ्ना लक्ष्मण बिन पुढे बसू घातला असतं मला चांगलं वाटतं पुढे पुढे काय हा हा लोक काय म्हणतात ते थोडंसं हे वाटतं मला पण वगैरे थोडंसं भारी वाटतं वैजनाथ भाऊ मुरडे पुढे म्हणते त्यांना साथ देतील तुकाराम भाऊ मंडकीकर.
जाणे आहे हो सर्वांशी करा विचार मनाशी कार्य साधोनिया घ्यावो दुर्लभ नरजन्म हो ऐसे पर्व येणार नाही ऐसे पर्व येणार नाही करा त्रिभुवन गोसावे कार्य साधोनिया घ्यावो दुर्लभ नरजन्म हो भक्ति बड़े तो जिनका हो भक्ति बड़े तो जिनका लक्ष्मण विनवी जना हो कार्य साधुनिया घ्यावो दुर्लभ नरजन्म हो जय जयाचे सदाशिव अद्वयानंद वैभव नमो तुझ देवादिदेवा परमेश्वरा जगद्गुरु ओम नमो सदाशिवा ओम नमो सदाशिवा सर्वदेवांची देवा ब्रह्मेति विपदेशस्य विषयं यं प्रचक्षते वेदान्तिनो जगन्मूलं तं नमामि परं शिवम् यामाहु सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगाम् धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परां शिवां कैलासिरारा शिवचन्द्रमौळि फणीन्द्रमाता मुनिझडारि काव्यसिन्धु भगदुर्गारि तुझा वीरशंभो मदकोरगारि तुझा वीरशंभो मदकोरगारि अखिल ब्रह्मांडाचा शाश्वत वैभवाचा स्वामी भगवान आशुतोष शिव जगदादि जगद्गुरु रेणुकादि पंचाचार्य संत शिरोमणी मन्मथ स्वामी जगज्योती महात्मा बसवेश्वर पवित्र अशा
या तलखेड भूमीमध्ये ज्यांचं खरं कीर्तन होतं, योगायोग पहा. खर तर इथं कीर्तन करावं यासाठी मला संपर्क झाला होता, पण एवढ्या लांब यायचं आणि कीर्तन करायचं थोडं कठीण होतं, म्हणून मी प्रथम नाही म्हणून सांगितलं होतं. आणि माऊलींना कीर्तन प्राप्त झालं. पण पहा, व्यक्ती जिवंत असताना कार्य करतो याच्यात नवल नाही. व्यक्ती शिवैक्य पदाला प्राप्त झाल्यावर सुद्धा त्याची इच्छा तो पूर्ण करत असतो. त्याचंही उदाहरण आहे. वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज या नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर या मराठवाड्यामध्ये ज्यांच्या विद्वत्तेच्या द्वारा अतिशय प्रभावीपणे वीरशैव लिंगायत तथा शिवभक्तांमध्ये एक नव चैतन्य आणणारी गुरुमाऊली म्हणजे आमचे आत्मीय दिगंबर शिवाचार्य महाराज. तलखेड भूमीमध्ये कीर्तन करत असताना शिवैक्य, अंजनाबाई, हनुमंत, रामचंद्र चिटमोगरे तथा हनुमंत रामचंद्र चिटमोगरे हे वर्ष द्वितीय पुण्यतिथीचं आहे. पहिल्या पुण्यतिथीला एक हरिभक्त परायण अक्रूर महाराज यांचं कीर्तन संपन्न झालं आणि दुसऱ्या पुण्यतिथीला 2 शिवाचार्यांचं आगमन इथं होतंय. खऱ्या अर्थानं आपण सगळेजण भाग्यवान आहोत. खर तर लक्ष्मण महाराज म्हणतात, भाग्याचा उदय तेने जोडी संतपाय. कधी कधी बोलूनही जायला होत नाही, पण कधी कधी काही जीवात्मे असे असतात की पत्रिकेत नाव नसताना सुद्धा कीर्तन करावं लागतं. आजच्या कीर्तनाच्या प्रसंगाला आपण सर्व तलखेड देगलूर परिसरातील समाज बांधव, अवघ्या मराठवाड्याला ज्यांच्या गायनाची भुरळ पडते असे शिवभक्त परायण जनार्दन बेंद्रीकर सोबत आमचे किनगावला कीर्तनाला साथ देण्यासाठी खऱ्या अर्थानं शिव संप्रदायामध्ये जसे वारकरी संप्रदायामध्ये गायक वादक आहेत, तसेच या वीरशैव संप्रदायामध्ये सुद्धा नावारूपाला येत असलेले नव तरुण असलेले आवाजाचे जादूगार असलेले आमचे वैजनाथ मुरडे, सुंदर असं पखवाज वादन ज्यांचं आपण श्रवण करतोय ते कपिल मुंगडे आणि तुकाराम महाराज अशा सर्वच गुणीजनांचं आपण गायन श्रवण करतो. माणसाचं जीवन आपल्याला प्राप्त झाल्यानंतर खर तर आपण सत्संग करावा. सुभाषितकार म्हणतात की 3 गोष्टी मानवी जीवनामध्ये दुर्लभ आहे. एक तर माणसाचा जन्म प्राप्त होणं, मनुष्यत्वम, पुढे सांगितलं मुमुक्षुत्वम, म्हणजे मानवी जन्म का प्राप्त झाला त्या मानवी जीवनाचं
ध्येय काय आहे, तर मोक्षाची प्राप्ती करून घेणं. ती मनामध्ये इच्छा निर्माण होणं पण कठीण आहे, दुर्लभ आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगितलं की महापुरुष जन संश्रय, सद्गुरूंचं सानिध्य, संतांचं सानिध्य आपल्याला प्राप्त होणं, आणि ते सानिध्य प्राप्त होणं तेही दुर्मिळ आहे. आता आपल्याला माणसाचा जन्म मिळाला, पण कळाला का, मानवी देह आपल्याला प्राप्त झाला, पण या मानवी देहाची प्राप्ती झाल्यानंतर याद्वारा जे कर्म करणं आवश्यक आहे, जर ते कर्म आपल्याकडून होत नसेल तर आपण मुक्त पुरुषार्थाला जाऊ शकत नाही. आणि म्हणून या भूलोकामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती जाणार आहे की नाही, येणारा प्रत्येक जण जाणार आहे. एका गावामध्ये असंच कीर्तन सुरू होत आणि कीर्तनकार सांगत होते की या गावातल्या सगळ्या लोकांना जावं लागणार आहे, म्हणजे मरणार आहे. या गावातले सगळे मरणार आहेत असं म्हणल्यावरती सगळे रडायला लागले आणि एकच आजी हसायला लागली. कीर्तनकारांना आश्चर्य वाटलं. मी असं म्हटलं की या गावातले सगळे जाणार आहेत, सगळे गाव रडतंय, की आजी का बरं हसते. म्हणून आजीला कीर्तन झाल्यावर विचारलं की आजी, की मी मगाशी म्हटलं की या गावातले सगळे जाणार आहेत, मरणार आहेत, सगळं गाव रडत होतं, तुम्ही का हसत होते. ते म्हणले महाराज खरं सांगू का, मी या गावची नाही. शिवहर शिवहर असं मृत्यूच्या गावाला न जाणारे कोणी आहे का. सिद्धांत शिखामणी का रेणुकाचार्य सांगतात की देवाच्या 10 अवतारांना पण कार्य संपल्यावर जावं लागलं. मत्स्य कुर्म वराहंगे नृसिंह मनोजादिभी जातेन मरणं प्राप्तं विष्णू नामपि महात्मा. देवाधिकांचे अवतार झाले पण त्यांनाही जावं लागलं. तसं आपल्याला सुद्धा जावं लागणार आहे. रेणुकाचार्य म्हणतात जातस्यहि ध्रुव मृत्युर ध्रुवम जन्म मृतस्य च. जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती जाणार आहे, पण त्या जाण्याच्या अगोदर आपल्याला काही कार्य करून जायचं आहे. नुसता हेलपाट्याचा जन्म काय उपयोगाचा आहे का. काही माणसं अजरामर राहतात. 400 वर्षापूर्वी माऊलीने जन्म घेतला, ते माऊली आजही आपल्याला स्मरणात राहतात, पण काल कोणी गेलेलं असेल आपल्याला स्मरणात राहत नाही. याचं कारण आहे कार्य. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला आपल्या जीवनाला सार्थक करायचं असेल तर आपण नेमकं कर्म काय करतो याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. कर्मावरूनच माणूस ओळखला जातो. बघा काय म्हणतात सुविचारकार, काम असं करावं की नाव झालं पाहिजे. आपण म्हणतो ना, काम असं करावं की नाव झालं पाहिजे, आणि नाव असं कमवावं की नुसत्या नावानच काम झालं पाहिजे. नुसतं नाव सांगितलं की बस. पण काही लोकांची नावं घेतली जात तो होय, म्हणजे नुसतं नाव घेतलं तरी अवहेलना होते, अपमानित व्हावं लागतं. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीनं जर आपला मनुष्य देह सार्थक करायचा असेल, शिवदासामध्ये माऊली म्हणतात अलपेहा लाभ, अलपेहा लाभ,
लाभला तो कैसा गमाविता, मग कोण्यातही कराल सार्थक, पहा हो विवेक रोनिया. आपल्याला परत माणसाचं देह मिळेल का याची गॅरंटी आहे का? नाही. म्हणजे हा जन्म अखेरचा आहे. आणि म्हणून या जन्माला जर अखेरचा बनवायचा खरं पाहायला गेलं तर वीरशैव परंपरा पुनर्जन्म मानत आहे, पूर्वजन्म मानते, पण पुनर्जन्म नाही. एकेन जन्मना मुक्ती वीरानंदू महेश्वर. बघा, एकाच जन्मामध्ये मुक्ती देणारा संप्रदाय, पवित्र धर्म परंपरा म्हणजे आपल्या वीरशैवांची आहे. पण जे वीरशैव लिंगायताप्रमाणे आचरण करतात त्यांच्यासाठी नुसते जन्मानं लिंगायत असून चालणार नाही, है की नाही? त्याच्यासाठी कर्मानं सुद्धा लिंगायत आपण झालं पाहिजे. काय म्हणतात, एखाद्या डॉक्टराच्या घरामध्ये जर एखादं बाळ जन्माला आलं तर त्याला डॉक्टर कोणी म्हणतं का? कोणी म्हणतं? नाही म्हणत. डॉक्टराच्या घरात जन्माला आलेल्या बाळाला सुद्धा डॉक्टर पदवी घ्यावी लागते. अलीकडे डॉक्टर लय वाढले. त्या कुठल्या कुठल्या पीएचड्या निघाल्या त्यात नुसते डॉक्टरचे डॉक्टर वाटतात. काय फायदा नाही, काय नाही. डॉक्टरच्या घरात जन्माला आलेल्या बाळाला सुद्धा डॉक्टर पदवी घ्यावी लागते, ते शिक्षण घ्यावं लागतं, तरच तो डॉक्टर होतो. तसा नुसतं लिंगायताच्या कुळात जन्माला आला म्हणून तो लिंगायत नाही, तो मुक्त नाही. तर त्याच्यासाठी त्याला भारी भस्म लिंग गळा, भारी भस्म लिंग गळा, शोभे रुद्राक्षांच्या मुखी मंत्र पंचाक्षर. माऊली सांगतात की ज्या वीरशैव लिंगायत समाजामध्ये जन्माला आलेल्या व्यक्तीच्या कपाळाला भस्म आहे, गळ्यामध्ये इष्टलिंग आहे, रुद्राक्ष आहे, मुखामध्ये शिवपंचाक्षरी आहे, अशा व्यक्तीचं जीवन धन्य आहे. आम्ही पुण्याच्या परिसरामध्ये काही लोक व्यापार क्षेत्रामध्ये आहेत, काही नोकरीवरती आहेत. महाराज आमच्याकडे आम्ही गेलो की मग काही लोकांना विचारलं की लिंग कुठे आहे. तर नाही महाराज, आम्ही ते सारखं मध्ये मध्ये येतं कामात म्हणून आम्ही काढून ठेवतो. शेतात कापताना मध्येच येत म्हणून काढून ठेवतो. मी त्याला म्हटलं, अरे या जगामध्ये जेवढं तू काही कमावणार आहे तेवढं सगळं इथंच राहणार आहे, आणि तुझ्या सोबत काय येणार आहे? जे सोबत येणार आहे ते काढून ठेवलं, आणि जे सोबत येणार नाही त्याला धरून ठेवलं तर काय फायदा? काही येणार आहे का इथलं आपल्या सोबत की बाबा म्हणेल एखादा की हे माझ्या सोबत येणार आहे? या जगातली एकही वस्तू आपल्या सोबत येणार नाही. सुभाषितकार म्हणतात की जन
फक्त स्मशानापर्यंत येतात. स्त्रिया ग्रहद्वारे जना स्मशाने. स्त्री फक्त घरापर्यंत, माणसं फक्त स्मशानापर्यंत. खड्ड्यात मात्र आपल्याला जावं लागणार आहे. पण आपल्याला मुक्ती देणार एकमेव तत्व आहे, ते म्हणजे लिंग तत्व. आणि म्हणून त्याला आपण धारण करून ज्या वेळेला आपण जगतो त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाला सार्थकता येते. आणि ती सार्थकता येण्यासाठी काही पुण्यही आपल्या गाठीशी असायला पाहिजे, काही पुण्य कर्म आपल्याकडून घडलं पाहिजे. आणि म्हणून संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला तोच विचार देतात की दुकानदारी, ही शेतीवारी, या सगळ्या गोष्टी चालत राहणार आहे. एक वेळ असं होतं, भगवान प्रभू रामचंद्र ज्या वेळेला वनवासाला गेले त्यावेळेला लोकांना प्रश्न पडला होता की आता राज्य कोणी चालवायचं. आपल्याला एक प्रश्न पडतो की नाही की मी गेलो तर काय होईल. काही नाही, लोक आरामात 2 टाइम जेवतात. उलट ज्या घरात एखादा व्यक्ती शिवाय होते तेवढं बाजूचे 10 घरातनं जेवण येतं. इतकं जेवण असतं, एवढं काही खात नाही, पण लोकांना एक आत्मीयता असते, प्रेम असतो. त्यांच्या घरामध्ये आज व्यक्ती शिव झालाय. खर तर आमच्या परंपरेनं सांगितलं, मरण आम्हा महानवमी. कधी मरू कधी देहाते विसरू. माऊलीनं सांगितलं. खरं तर आपण दुःख करतो. कशाचं दुःख करता आपण? एखादा व्यक्ती शिव झाला, कशाचं दुःख करता? तो गेल्याचं दुःख नाही, तो जे काम करत होता ते आता कुणी करायचं. तो व्यक्ती गेल्यानंतर तो जे काम करत होता ते कोणी करायचं, आणि म्हणून आपल्याला दुःख होतं. पण सिद्धांतानं आपल्याला सांगितलं की मरण हा आनंद सोहळा झाला पाहिजे. मरण सुद्धा उत्सव मांडणारी परंपरा म्हणजे आपली वीरशैव लिंगायतांची परंपरा. आणि म्हणून आपल्या जन्माचा उत्सव सगळीकडे होतो, पण मरणाचा सुद्धा उत्सव झाला पाहिजे. आणि याच्यासाठी आपली स्वसाधना, आपली इष्टलिंग साधना, आपलं इष्टलिंग आपल्या सदैव जवळ असायला पाहिजे. आणि म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये Oh
आहे हो सर्वांशी करा विचार मनाशी. खर तर माणसाच्या जीवनामध्ये तो क्षणाक्षणाला मरतोय. आपल्या जीवनातला एक एक क्षण समाप्त होतोय की नाही. कालचा दिवस आज मिळेल का? आयुष्य क्षण एकोटी न लभ्य स्वर्ण कोटी. अहो आयुष्याचा एक क्षण सुद्धा परत मिळणार आहे का? आयुष्यातला एकही क्षण आपल्याला परत प्राप्त होणार नाही आहे. आणि म्हणून आपण क्षणाक्षणाचा विचार केला पाहिजे. जो व्यक्ती क्षणाक्षणाचा विचार करतो त्याच्या जीवनाला सार्थकता प्राप्त होते. ज्या वेळेला अशा पद्धतीनं आपण आपल्या जीवनाकडे पाहतो, खर तर या भूमीमध्ये न्यायशास्त्राच्या दृष्टीने असं सांगितलं की आपण सगळे प्रध्वंस भावाचे प्रतियोगी आहोत. म्हणजे आपण कुठे निघालोय? विनाशाकडे. माणसं वाढदिवस साजरा करतात, पण वाढदिवस म्हणजे काय? खर तर तो वाढदिवस आहे का? तो वाढदिवस नाही, त्याला घट दिवस म्हणावा लागेल. कारण एवढे दिवस आपल्या जीवनातले समाप्त झाले आणि आपण आनंद व्यक्त करतोय. आपण तेवढे दिवस मृत्यूच्या जवळ निघालोय. आपण तेवढे दिवस मृत्यूला जवळ गाठत निघालो आणि मात्र आपण म्हणतो अरे बाबा एवढ्या वर्षाचा मी झालो, एवढं आयु माझं झालं. ज्योतिष शास्त्रानं माणसाला आयुष्य दिलं. किती सांगितलं माणसाचं आयुष्य? माणसाचं आयुष्य साधारण 12 राशी म्हणजे 120 वर्ष. प्रत्येक राशीला 10 वर्षाची आयु दिली. अशा 12 राशी म्हणजे 120 वर्ष. आता 120 वर्ष कोण जगत का? आपल्या गावात 100 ओलांडलेलं कोण आहे? आहेत? ही 100 ओलांडणारी लास्ट पिढी आहे. ह्याच्या पुढे 100 गाठणारा, शतक मारणारा भेटणं फार कठीण आहे. तर अलीकडे आपण पाहतोय ज्योतिषशास्त्रानं जरी सांगितलं असलं की 120 वर्षाचं आयुष्य, पण एवढ्या वर्ष तर कोणी जगत नाही आहे. फार दुर्मिळ लोक आहेत. त्यामध्ये कोणी 40, 50, 60, 70, 80, फार फार 85, 90 गाठली. इथपर्यंत आपल्याला आतापर्यंत बघायला मिळत होते. आता हा डीजे सिस्टम, डॉल्बी सिस्टम, या सगळ्या गोष्टी आल्या. मी परवा पाहिलं कराडच्या जवळ एक मुलगा रात्री मिरवणुकीला गेला होता. रात्री तो डीजे डॉल्बी वरती नाचला आणि सकाळी त्याला अटॅक आला होता. आम्ही परवा एका गणपती मध्ये पुण्यामध्ये होतो, ज्या घरात थांबलो होतो. महाराज आणि आम्ही दोघी सोबत होतो. तर त्या घराची दार आणि खिडक्या थर 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 वाजत होत्या. म्हणजे त्या डॉल्बीचा इतका मोठा आघात होतोय. एवढंच नाही, आहारातली त्रुटी आहे, मानसिकतेतली त्रुटी आहे, तणावग्रस्त जीवन वाढलंय की नाही. आपण सगळेजण मोबाईल वापरतो. एकमेकाशी संवाद साधण्याचं साधन सुद्धा मोबाईल आहे, पण या मोबाईलमुळे माणसं तणावग्रस्त जास्त झाली. मेसेज आला नाही तरी तणाव येतो. ऑनलाईन असून रिप्लाय नाही दिला, का बोलत नाही, का सांगत नाही, अरे बोल ना बोल ना करत आपण बसतो. आणि काय होतं मग? तणाव येतो. म्हणजे आता माणसाच्या जीवनामध्ये तणाव निर्माण करणाऱ्या साधनांची वृद्धी झाली आणि आपल्या अध्यात्माकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. ना कुठला योग करतो, ना आपण ध्यान करतो, ना पूजा करतो. म्हणजे या सगळ्या गोष्टी थोड्याशा बाजूला पाडायला लागल्या आणि तणावग्रस्त जीवन वाढायला लागलं. आणि तो तणाव
आपल्या आयुष्याला खाऊ लागला. माणसाचं आयुष्य घटलं. पूर्वी असं म्हणायचे की अटॅक कधी यायचा लोकांना, अटॅक साधारण 40-45, आता 20-22-25 वर्षाला पोरांना अटॅक यायला लागले. कशाचा परिणाम होतोय? अतिरेक तणावाचा. आणि म्हणून हा तणाव समाप्त होण्यासाठी आपल्या वीर लिंगायतांच्या युवा पिढीला इष्टलिंग पूजा करायला आपण बसवलंच पाहिजे. आपल्या घरामध्ये जेवढी काही मुलं आहेत, प्रत्येकाच्या घरामध्ये आहे. धर्म जर आपल्याला वाचवायचा असेल, टिकवायचा असेल, वाढवायचा असेल, तर आपण आपल्या घरापासून सुरुवात करायची. आता बघा, कदाचित वेळ झाल्यामुळे इथं आता बऱ्याच लोकांच्या कपाळाला भस्मच नाही दिसत. पहिले चिन्ह आहे धर्माचं, कपाळाला भस्म. वेळ झाली म्हणून म्हणू आपण, पण आपल्या धर्माची चिन्ह आपण सोबत बाळगलीच पाहिजेत. मग कपाळाला भस्म, गळ्यामध्ये इष्टलिंग, रुद्राक्ष, हे ज्या वेळेला आपण सुरू करतो त्यावेळेला आपल्या समाजाची क्रांती कोणीही रोखू शकत नाही. पण आपल्याला काय वाटतं, धर्म पालन होत नाही. आपण म्हणतो धर्म पालन होत नाही, पण आपण आपल्या घरापासून याचा आरंभ केला पाहिजे. आपल्या घरातल्या पोरांना आपण घेऊन पूजेला बसलं पाहिजे. आणि याच्यासाठी पहिल्यांदा आई बाप ज्ञानी पाहिजे, त्यांनी पण पूजा केली पाहिजे. जर ते करत नसतील तरी ही पुढची पिढी काही करू शकणार नाही. ही अशीच अधोगतीला जाऊ शकते. आणि म्हणून जर धर्माची अधोगती थांबवायची असेल तर युवकांना धर्माचं शिक्षण देणं फार गरजेचं आहे. तरच आपला धर्म पुढे जाणार आहे. मानवी जीवन आपल्याला प्राप्त झाल्यानंतर आपण धन, पैसे, जमिनी सगळं कमवलं पाहिजे. कारण आपला शिव संप्रदाय सांगतो, शिव सत्यम जगत सत्यम. आपल्या संप्रदायानं, आपल्या सिद्धांतानं जगाला मिथ्या मानलं नाही. शिव जसा सत्य आहे तसं हे जगत सुद्धा सत्य आहे. आणि म्हणून तुम्ही धन कमवा, जमिनी घ्या, घर बांधा, फक्त एवढंच लक्षात ठेवा, यातलं काही आपल्या सोबत येणार नाही. कारण माणसाच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करणारी सगळ्यात मोठी गोष्ट जर कोणती असेल तर ती आहे अपेक्षा. मानवी जीवनाला दुःख कशामुळे होतं? अपेक्षेनं होतं. भगवद्गीतेमध्ये सांगितलं, आशा ही मनुष्यानां शरीरस्थो महान रिपुः. अपेक्षा दुःखाला कारण ठरते. आणि म्हणून आपल्याला दुःख न करता निष्काम भावनेनं ज्या वेळेला आपण काम करायला लागतो त्यावेळेला अपेक्षेपेक्षा तुम्हाला जास्त प्राप्त होतं. ही निरपेक्ष भावना आपल्यात जर निर्माण व्हावी असं वाटत असेल तर आपण आध्यात्मिक उपासनेमध्ये आलं पाहिजे. आज आपल्या प्रत्येकाला वाटतं आपल्यावरती जगानं प्रेम करावं, पण जगानं प्रेम करावं असं जर आपल्याला वाटत असेल तर आपणही जगावरती प्रेम करायला पाहिजे. कारण हे जग कसं आहे, हे जग जे तुम्ही देता तेच तुम्हाला मिळतं. काय होतं, जे आपण देतो. भगवद्गीतेमध्ये आणखी विचार सांगितला. भगवान श्री कृष्णांना अर्जुन विचारतात की अध्यात्म म्हणजे काय आहे. त्यावेळेला भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात, आत्मोपमेन सर्वत्रम समम पश्यति. की आपण आपल्यासारखं इतरांना पाहणं. आपल्या जीवनामध्ये आपल्याला सगळ्यांनी प्रेम करावं वाटतं ना, तर आपणही इतरांवरती प्रेम करणं म्हणजे अध्यात्म. आपल्या रस्त्यात कोणी काटे टाकू नये असं वाटतं ना, तर आपणही कोणाच्या रस्त्यामध्ये काटे न टाकणं म्हणजे अध्यात्म. आपल्या दारात कोणी कचरा टाकू नये असं वाटतं ना, तर आपणही दुसऱ्याच्या दारात कचरा न टाकणं म्हणजे अध्यात्म. हे छोटं अध्यात्म आपण शिकलो तर आपल्या जीवनाचा विचार बदलून जातो, दिशा बदलून जाते. नाहीतर लोक फक्त ठळक
गंध भस्म लावले, माळा फिळा घातल्या आणि जर विचार बदल नसेल तर त्या अध्यात्माला काही अर्थ उरत नाही. आणि म्हणून पवित्र भावनेनं आपण विचार करावा. त्याच्यासाठी आपल्या शैव संप्रदायानं सांगितलं की पहिल्यांदा उठल्या उठल्या भूमीला नमस्कार करून प्रातः मार्जन करून इष्टलिंग पूजा पहिली करा. त्याच्यामुळे काय होईल? त्याच्यामुळे पवित्र विचार, पवित्र ऊर्जा तुमच्यामध्ये निर्माण होईल आणि त्या ऊर्जेच्या माध्यमातून तुम्हाला खऱ्या अर्थानं एक चांगली दिशा प्राप्त होणार आहे. आणि त्या दिशेच्या द्वारा आपलं जीवन जरी समाप्त झालं, आपण ज्या कार्याच्या माध्यमातून जीवन जगत आहोत ते जीवन जरी पूर्ण झालं तरी सुद्धा जीवनाला सार्थकता प्राप्त होते, मुक्ती प्राप्त होते. म्हणजे आपल्याला माणसाचा देह प्राप्त झाला, फक्त नुसतं म्हणण्यापुरता नाही. कारण अनेक ठिकाणी आपण ऐकतो की माणसाचा जन्म श्रेष्ठ आहे की नाही. सुभाषितकारांनी म्हणलं, आहार निद्रा भयमय तुनंच सामान्य पशुभिर्नराणाम. बघा, आहार निद्रा भय आणि प्रजा उत्पत्ती हे पशु आणि पक्षामध्ये समान आहे. पक्षांना धर्म नाही कळत, माणसाला धर्म कळतो. धर्मो हि तेषां अधिको विशेषा धर्मेण हि ना पशुभिः समाना. जर आपल्या जीवनामध्ये धर्म नसेल तर पशु पक्ष्यांमध्ये आणि आपल्यामध्ये काहीच बदल नाही आहे. आणि म्हणून बघा, आता सध्या आपलं जीवन पशुत्वाकडे झालं. आपलं जीवन व्यभिचाराकडे जायला लागलं. आणि म्हणून जर त्याला सद्विचाराकडे आणायचं असेल तर हा मानवी देह जो आपल्याला प्राप्त झालेला आहे, या मानवी देहाच्या द्वारा आपण त्याला सार्थक बनवण्यासाठी लक्ष्मण महाराज म्हणतात की या देहाच्या पेक्षा वेगळा देह आपल्याला मिळणार नाही. काही लोकांना असं वाटलं की बाबा चला हा देह नाही झाला, पुढच्या देहामध्ये बघू आपण मोक्ष मिळवू. म्हणजे ते आम्ही नेहमी ते कथा सांगतो. एका नगराच्या राजाला कावळा हवा होता आणि कावळा हवा म्हटल्यानंतर राजानं संपूर्ण नगरामध्ये फरमान दिलं. राजानं फरमान दिलं की मला कावळा हवा आहे. आता प्रत्येकाला वाटायला लागलं की मला कावळा पाहिजे, मला कावळा पाहिजे. ही बातमी संपूर्ण नगरामध्ये पसरली. आणि नगरामध्ये पसरल्यानंतर एका आंधळ्या व्यक्तीला सुद्धा ही बातमी कळाली आणि त्याला वाटू लागलं की आपलं जीवन असं आंधळ्याचं जीवन आहे. एखादा कावळा प्राप्त झाला तर बरं होईल. सूर्योदय झाला. तो आंधळा व्यक्ती नगराच्या जवळ एक नदी होती, त्या नदी पात्रामध्ये गेला. मनामध्ये विचार होता एखादा कावळा प्राप्त व्हावा. आणि म्हणून तो आंधळा पाण्यामध्ये गेला, आंघोळ झाली आणि हातामध्ये जल घेऊन देवाचं स्मरण केलं आणि हर हर गंगे केलं. हातामध्ये अचानक कावळा आला. त्याला वाटलं देवाला पाणी दिलं, हर हर गंगे केलं की कावळा येतो. म्हणून त्यानं म्हणला, मिळालेला कावळा बगलेमध्ये ठेवला आणि म्हणू लागला आपण एक नाही आपण दोन घेऊन जायचं. मिळालेला कावळा बगले ठेवला, पुन्हा पाणी घेतलं आणि हर हर गंगे केलं. दुसरा कावळा काय हातात आला नाही, पण होता तो सुद्धा उडून गेला. शिवहर तसं आपला देह सुद्धा असा उडून जाणार आहे. आपण म्हणत बसू फक्त, आपला देह सुद्धा अशाच पद्धतीने समाप्त होणार आहे. आणि म्हणून लक्ष्मण महाराज दुसऱ्या चरणामध्ये
कार्य साधूनी आघ्यावो दुर्लभ नरजन्म हो. शिव संप्रदायामध्ये आपल्या जीवनाचं कार्य काय आहे तर जीवाला शिवपदाला घेऊन जाणं हे त्याचं कार्य आहे. आणि म्हणून त्याला शिवपदापर्यंत घेऊन जाण्यासाठी पंचाक्षरी मंत्र सांगितला. ज्या वेळेला तो व्यक्ती त्याचा जप करतो त्यावेळेला त्याची कुंडलिनी ऊर्जा सहस्त्र आधाराकडे जात असते. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञा, सहस्त्राधार. मूलाधारामध्ये स्थित असलेली कुंडलिनी ऊर्जा पंचाक्षरी मंत्राच्या द्वारा सहस्त्र आधाराकडे प्रवेश करते. खर तर नमः शिवायचा अर्थ काय आहे? नमः याचा अर्थ आहे जीव, शिव याचा अर्थ आहे परमात्मा आणि अय म्हणजे या दोघांचं ऐक्य. जीव शिवाचं ऐक्य प्रतिपादित करणारा मंत्र म्हणजे नमः शिवाय. आपण सामान्य अर्थ काय लावतो? शिवाला नमस्कार, आहे की नाही? आपण काय म्हणतो? नमः शिवाय म्हणजे काय? शिवाला नमस्कार. पण त्याचा तात्विक अर्थ जीव आणि शिव यांचं ऐक्य म्हणजे नमः शिवाय. याच्याही पुढे जाऊन त्याचा आध्यात्मिक अर्थ सांगितला. मीच शिव आहे, नमः शिवाय. आपण आता जप करूया. ओम नमः शिवाय, शिव ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः
शिव शिवायचा जप केला पाहिजे. त्या जपानं काय होत? जपतो नास्ति पातकम. जो व्यक्ती जप करतो त्याच्या जीवनातलं पाप नाहीस होत. इथून माग केलेलं वर्तमानातलं सगळं पाप समाप्त होत. जपतो नास्ति पातकम. खर तर या पंचाक्षरी मंत्राला अनेक नावानं ओळखलं जातं. याला मूलः म्हटलं जातं. मूल मंत्र, विद्या मंत्र, शैव सूत्र, पंचाक्षर आदी नावानं ओळखलं जातं. जीवाला शिवाशी एकरूप करणारी विद्या देणारा मंत्र म्हणून विद्या मंत्र. 7 कोटी मंत्रांचा मूळ मंत्र म्हणून त्याला मूल मंत्र म्हणतात. शिव संप्रदायाचं अधिष्ठान असलेला मंत्र म्हणून त्याला शैव सूत्र म्हणतात. आणि 5 अक्षराचा असल्यामुळे त्याला पंचाक्षरी मंत्र म्हणतात. शिव तुम्ही सगळे शिवकुळामध्ये जन्माला आला. शिवकुळामध्ये जन्माला येण्यासाठी रेणुकाचार्य म्हणतात, कोटी जन्मार्जितम पुण्यम शिवभक्ती प्रजायते. तुमच्या कोटी जन्माचं फळ म्हणून तुम्हाला शिवकुळात जन्म प्राप्त झाला. बहुजन्म हृदय पुण्य प्रक्षणे पाप पंजरे शुद्धांत करणो देही पिंड शब्देवी न गीयते. अहो बहुजन्माचं सुकृत आहे म्हणून हा मानवी देह आपल्याला प्राप्त झाला. हा पुन्हा पुन्हा आपल्याला प्राप्त होणार नाही. तरी सुद्धा आपण आपलं पाप कर्म सोडतो का? पाप कर्म सोडत नाही. आणि म्हणून ते पाप कर्म समाप्त होण्यासाठी आपल्याला पुन्हा पुन्हा जपाचं आवर्तन करावं लागेल. पुन्हा पुन्हा जप करावं लागेल. काही लोक आमच्याकडे येतात, महाराज आम्ही जपाला बसलो की आमची गडबड होते. जपामध्ये मन लागत नाही. शास्त्रानं सांगितलं की मनातल्या मनामध्ये जप करावा. पण आता जर मनातल्या मनात जप होत नसेल, डोळे बंद केले आणि हातामध्ये माळ घेतली, असं जप करू लागला, कधी माळ खाली पडते आणि कधी आपण कुठं निघून जातो कळत नाही. त्या लहान बाळासारखी आपली अवस्था आहे. लहान बाळाला आपण एखाद्या खोलीमध्ये ठेवलं आणि त्याला खेळत 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 ते बाळ काय करतं, कुठेतरी बाहेर निघून जातं. त्या बाळाला आपण पुन्हा उचलतो आणि पुन्हा त्या खोलीमध्ये आणून ठेवतो. जसं त्या लहान बाळाला पुन्हा पुन्हा उचलून आपण खोलीत आणून ठेवतो, तसं आपल्या मनाला आपण पुन्हा पुन्हा त्या जपावरती ज्या वेळेला आणायला सुरुवात करतो त्यावेळेला जपातली गती वाढते. त्याच्या पुढे जाऊन आणखीन एक गोष्ट सांगितली की जपामध्ये प्रथम वाचिक जप करावा. म्हणजे आध्यात्मिक साधना ज्यांची वाढावी अशी ज्यांना वाटते त्यांनी वाचिक जप करावा. म्हणजे मुखानं बोलायचं आणि कानानं त्याचं श्रवण करायचं. मुखानं बोलायचं, कानानं श्रवण करायची. ही क्रिया ज्या वेळेला वृद्धिंगत होते, वाढते, त्यावेळेला तो जप आपोआप मानसिक होतो, उपांश होतो. म्हणजे फक्त ओठ हलतात. म्हणजे वाचिक जपाचं रूपांतरण उपांशमध्ये होतं आणि उपांश जपाचं रूपांतरण मानसिक जपामध्ये होतं. ज्यांच्या मानसिक जपाची गती वाढावी वाटते त्यांनी जीभ टाळ्याला लावली पाहिजे. जीभ टाळ्याला लावून ज्या वेळेला जप केला जातो त्यावेळेला त्या जपामध्ये त्याची गती लवकर वाढते. त्याच्या पुढे जाऊन सांगितलं की जीभ टाळ्याला लावले त्याला म्हणतात खेचरी मुद्रा. म्हणजे खेचरी मुद्रेचा तो प्रारंभ आहे. खरं तर ती अजून जीभ उलटी करायची, पडजिभेला लावायची आहे. पण आरंभामध्ये जीभ आपण आपली टाळ्याला लावली पाहिजे. कंटिन्यू 2 मिनिटं जर जीभ आपली टाळ्याला लावून राहिली तर आपल्या शरीराची आध्यात्मिक प्रक्रिया सुरू होते.
जीभ न हलता जप करताना जीभ सुद्धा हल्ली नाही पाहिजे, अशा पद्धतीचा मानसिक जप पाहिजे. मग पहिल्यांदा वाचिक, नंतर उपांशु, मग मानसिक. आणि त्याच्याही पुढे जाऊन ज्या वेळेला आपण डोळे उलटे करतो आणि आपल्या आज्ञाचक्राकडे पाहतो त्याला शांभवी मुद्रा म्हटलं जातं. डोळे उलटे केले जातात, थोडीशी मान वरती घेतली जाते, त्यावेळेला आपोआप आपली दृष्टी आज्ञाचक्रावरती येते आणि आज्ञाचक्रावरून ज्या वेळेला गती प्राप्त होते त्याच वेळेला आपला सहस्त्राधार उघडत असतं. आणि हे उघडण्यासाठी सगळ्यात सोपं माध्यम काय आहे तर पंचाक्षरी जप. पंचाक्षरी जप करणं हा जप करण्यासाठी कालावधी आहे. खर तर काही प्राणी सकाळच्या वेळेला जसं चिमणी चिमचिम करते आणि आपण चहा करतो आहे की नाही. काही लोक अशी आहे, लिंग हातात आहे आणि लगेच ऑर्डर असते चहा बनवा. पूजेमध्ये मन नाही आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, जो व्यक्ती पूजेमध्ये एकाग्र मनानं 5 मिनिटं करा, पण अजिबात काही कोणाशी बोलू नका. ही एकाग्र पूजा ज्या वेळेला होते त्यावेळेला खऱ्या अर्थानं या देहाचं सार्थक होतं. अभंगाच्या 3ऱ्या
तैसे पर्व येणार नाही. करा त्रिभुवन गोसावी. त्रैलोक्य संपदा लेख्य. त्रिलोकाचा अधिनायक. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या त्रिविध लोकावरती. खर तर यामध्ये सुद्धा स्वर्ग लोकाचे 7 प्रकार आहेत. भूर भुवस्वः मह जन तपः सत्यम. आणि पाताळाचे 7 प्रकार आहेत. तल, अतल, वितल, तलातल, रसातल, महातल आणि सगळ्यात खाली पाताळ. पण अशा स्वर्ग, मृत्यू आणि पाताळाचा त्रिभुवन नायक जर कोण असेल तर तो भगवान शिव आहे. आणि म्हणून त्या भगवान शिवाला जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर या मनुष्य देहासारखं दुसरं पर्व आपल्याला मिळणार नाही. दुसरा देह मिळणार नाहीये. तो दुसरा देह मिळणार नाहीये. आणि म्हणून या जीवनाचं जे पर्व आहे मग त्याला आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल, देवाला जर आपल्याला आपलंस करून घ्यायचं असेल तर त्याला आपल्याला भक्तीलाच आपलं बनवता येतं. नारद भक्ती सूत्रामध्ये भगवान नारद सांगतात की देवाला जिंकायचं असेल तर प्रेमानं जिंकता येते. सा तस्मिन् भक्ती परम प्रेम स्वरूपा. एखाद्या माणसाला आपल्याला जर आपलं बनवायचं असेल तर आपण काय करतो? खोटी स्तुतीही करतो. जर माणसाला आपलं बनवायचं असेल तर त्याला जसं प्रेमानं बोलतो तसं देवाला सुद्धा, देवाला आवडणाऱ्या गोष्टी जर आपण केल्या मग देवाला काय आवडतं? दानम, पूजा, जपोध्यानम इति धर्मस्य संग्रह. त्याला दान, पूजा, जप आवडतो. आणि ही दान, पूजा, जपाची भक्ती ज्या वेळेला आपली वाढते त्यावेळेला देव आपलासा होतो. आणि म्हणून देव आपला व्हावा याच्यासाठी हा देह आहे. बाकी या जगामध्ये ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या इतर राहतील. तुम्ही ज्या वस्तूवर तुमचा अधिकार सांगताय तुम्ही जाल, पण वस्तू तशीच राहणार. मठांच्या गादीवर अधिकार सांगणारे मठाधिकारी गेले. मठ आहेत, गाद्या आहेत, अधिकारी मात्र बदलत राहतात. म्हणजे त्या पदावरचा व्यक्ती बदलत राहतोय, ते स्थान मात्र तसंच राहतं. ती जागा तशीच राहते. या जीवनात सुद्धा आपण जे काही कमवतोय सगळं आपण माझं म्हणतो. जमीन माझी. मी एका ठिकाणी गेलो होतो आणि त्या गावामध्ये गेल्यानंतर ज्या घरामध्ये, ज्या बंगल्यामध्ये थांबलो होतो तो बंगल्यातला जो पोरगा होता तो म्हणत होता, महाराज हा बंगला आहे ना आपणच बांधला, आपल्या बाबाचं काय नाही. ही बोट करून अशी शेती दाखवली. म्हणला महाराज ही शेती आहे ना आपणच घेतली, आपल्या बाबाचं काय नाही. असं प्रत्येक वेळा आपल्या बाबाचं काय नाही काय नाही म्हणलं. मी त्याला शेवटी म्हणलं, अरे शेती तूच घेतली, तुझ्या बापाचं काय नाही. बंगला तूच बांधला, तुझ्या बापाचं काय नाही. निदान तू तरी शिवहर शिवहर. अहो आपल्याला जन्माला ज्यांनी घातलं त्यांचं काहीच नाही, मग आपण तरी आहोत की नाही. या जगातून जाताना आपण काही घेऊन जाणार नाही याच्यावर सगळ्यावर तुम्ही अधिकार सांगा. परवाची घटना मी ऐकली. जवळच हुबळी प्रांतामध्ये एक व्यक्ती वयोवृद्ध म्हातारी शिवेकी झाली आणि तिच्या अनामिका बोटामध्ये अंगठी होती. आता ती शिव झाल्यामुळे ते अंग सुजलं होतं आणि ती अंगठी निघत नव्हती. काय करावं?
अहो बोटच काढलं. म्हणजे 1-2-4 ग्रॅमची अंगठी सुद्धा आपले मागचे नाही अहो एका ठिकाणी परवा आम्ही पाहिलं ते समाधी करायची होती. ते म्हणले त्यांच्या वाटणीला जाणाऱ्या शेतातच समाधी करा, आमच्याकडे करायची नाही. ज्या गोष्टीवरती आपण आपला अधिकार सांगतो त्या वस्तू आपल्या नाहीये, त्या सगळ्या इथं राहणार आहेत. आणि म्हणून आपलं काय आहे हे ओळखण्यासाठी हा देह हा पर्व काळ आहे. आणि म्हणून अशा या पर्व काळाच्या वेळेला खरं तर शिवैक्य झालेल्या अंजना माई चिट मोगरेकर भाग्यवान आहे की त्यांच्या दुसऱ्या पुण्यतिथीला 2 शिवाचार्य एकत्र येतात. खरं माझं कुठलंच येण्याचं प्रयोजन इकडं नव्हतं, पण कदाचित आजींनीच आम्हाला बोलून घेतल्यासारखं झालं की महाराज तुम्हाला कीर्तनासाठी यावंच लागतंय आणि सोबत आपल्या दिगंबर महाराजांना सुद्धा यावं लागतंय की त्यांची पुण्याई आहे. म्हणून आजचा सोहळा अशा पद्धतीने संपन्न होतो आहे. माणसानं अशा पद्धतीचं कर्म करावं की ते मरणोपरांत सुद्धा शेष राहील. आणि म्हणून ते मरणोपरांत शेष राहण्यासाठी आपल्या जीवनामध्ये भगवंताची भक्ती आपण केली पाहिजे. परम प्रेम रूप असलेली भक्ती, परमात्मा असलेला इष्टलिंग रूप शिव आपण प्रत्येकानं धारण केला पाहिजे. कपाळावरती आपल्या सदैव भस्म असायला पाहिजे. आणि अशा पद्धतीने जो व्यक्ती आपलं जीवन जगतो खऱ्या अर्थानं त्याचं जीवन धन्य होऊन जातं. त्याची भक्ती देवापर्यंत पोहोचते. नाही तर तो देवाला सुद्धा जिंकण्याचं सामर्थ्य ठेवतो. अशा पद्धतीचं प्रतिपादन लक्ष्मण महाराज करतात. भक्ती बळे तो जिंका हो, 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 भक्ती बळे तो जिंका. लक्ष्मण जन विनवी हो, लक्ष्मण जन विनवी हो, लक्ष्मण जना विनवी हो, जना हो, लक्ष्मणा विनवी जना, लक्ष्मणा विनवी जना हो, लक्ष्मणा विनवी जना हो, जना हो, जना, लक्ष्मणा विनवी जना हो, लक्ष्मणा विनवी जना, लक्ष्मणा विनवी जना हो,
रे रे बाबा 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 रे गाणी 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 बाबा 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 रे
अतिशय सुंदर साज लक्ष्मण महाराजांच्या या अभंगाच्या माध्यमातून आपल्या जीवनाला जगण्याचा प्रयत्न आपण ज्या वेळेला करतो त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपलं जीवन धन्य होऊन जात. एक छोट भजन गाऊन आता सेवेच्या विरामाकडे आपण वळूया. आपण सगळेजण आता अशा टाळ्या वाजवणार आहोत भजनावर. जय मननाथ माऊली, जय मननाथ माऊली, जय मननाथ माऊली, जय मननाथ कुठे वाजवायचं माऊलीला सांगितलं टाळी वाजवून घोषे अंगाला गजवून ना कोणी काही माऊलीला सांगितलं देवाच्या टाळी वाजवणारा देवाचं नाव घेणारा भजनाचं नाचणारा तो मला वाटतं. आता इथे नवा वाटतं ते देवाचा बदल त्याने वर टाळ्या वाजवा. त्याचे हात खाली असले तरी आम्ही ओळखून घेऊ. जय मननाथ माऊली, जय मननाथ माऊली, जय मननाथ माऊली,
आपण डॉक्टरवर नाचायला लाजत नाही. खरं तर ज्याच्या लग्नात तुम्ही नाचता तो तरी तुम्हाला लक्षात ठेवेल का? आणि महाराजने दोन मंडळांचं पाहिलं. सुरुवातीच्या काळामध्ये पोरं डॉक्टरवर नाचतात आणि पोरं आता गेट आहे ते फक्त जनरेटरच्या आवाजावर. हा भक्तीचा सत्संग इथं देवाच्या नावाची काळी वाजली की एक आनंदाची लहर